आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मुंबईतील दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सम्यक कोकण कला संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त स्मरणिका व दिनदर्शिका प्रकाशन तसेच सम्यक कलाभूषण जीवन गौरव पुरस्कार वितरणाचा भव्य कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातील शेकडो ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करण्यात आला। आम्ही मांडीला गोधळ भारत माते मांडीला गोधळ भारत माते आम्ही मांडीला गोधळ भारत माते मांडीला गोधळ भारत माते गोधळी गोधळी हो सत्तेचे गोधळी 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 हो सत्तेचे गोधळी आम्ही गोधळी गोधळी हो सत्तेचे गोधळी उद्योग भारत माते 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 धन्यवाद बंधू आमचे भगवान दादा साळवी समाजभूषण पुरस्कृत या ठिकाणी बसलेले आहेत। कलावंतासाठी सतत झटत असतात आणि या संस्थेचे आमचे आदरणीय अध्यक्ष मंदारदाजी कवाडे साहेब, तसे उपाध्यक्ष मुकुंद दादा, तसे या ठिकाणी आमचे सल्लागार संजय गंभरे असतील, अष्टशिला बनसोडे ताई असतील, तसे अनेक कलावंत, मीनाक्षीताई थोरात या सुद्धा सुरुवातीला आम्ही पाहिलेलं आहे। भगवानजी साळवी साहेब यांना मी विनंती करेन की आपण सर्व पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे। माननीय अमनजी आनंदराज आंबेडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने मी त्यांचं शॉल पुष्पगुच्छ देऊन मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करीत आहोत। तो त्यांनी स्वागत आपलं स्वीकारावं। भगवान साळवी साहेब। साळवी साहेब। यानंतर या कार्यक्रमाला अशोकजी कवाडे साहेब परिवार निर्माण करून या ठिकाणी सम्यक कोकण कला संस्था ही 2000 साली स्थापन झाली। आदरणीय बीटी कदम आणि त्यांच्या समवेत असलेली या ठिकाणी चंद्रकांत पवार, गंगन मामा, मुकुंद तांबरे अन्य सगळे जवळजवळ 5 लोक त्याच्यात होते आणि त्यांनी ही संघटना 2000 साली स्थापन झाली। 2007 मध्ये राजाराम जाधव यांनी ही संघटना रजिस्टर केली। तदनंतर ही संघटना राजाभाऊ गंभरे यांनी आपलं ऑडिट एक कंप्लीट ठेवलं। बऱ्याचशा संघटना त्यावेळेस जवळ 2000 संघटना बाद झाल्या, परंतु आपली सम्यक कोकण कला संस्था राजाभाऊ गंभरे यांच्यामुळे आज 25 वर्षाचा हा सोहळा आपण साजरा करतोय। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले भार्गवदाजी जाधव, मीनाक्षीताई थोरात आणि अन्य सहकारी असे सगळे आपण या सम्यक कोकण कला संस्थेमध्ये सहभाग घेतला। या ठिकाणी शिक्षकांची सन्मान आणि तरी ही संघटना स्थापन होताना हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संघटनेला 25 वर्ष झालेली। 25 वर्ष ह्या संघटनेसाठी प्रत्येक कार्यकारिणीने, प्रत्येक सभासदाने आपलं योगदान दिलेलं आहे आणि ते योगदान जे नवीन कलावंत उत्पन्न होतात त्या कलावंतांना स्टेज मिळून देणं हे संस्थेचं काम आहे। ही संस्था वृक्षारोपणाचे कार्यक्रम करते। ही संस्था आदिवासी भाड्याचा
मुलांना शालेय मुलांना वह्या पुस्तक आणि शालेय वस्तू वाटपाचे कार्यक्रम करतात, शासकीय अभियानाचे कार्यक्रम करतात आणि अनेक कार्यक्रम करत असल्यामुळे त्याचा पुरावा लेखाजोखा असल्यामुळे गेल्या जुलैच्या 25ला शासनाकडून या संस्थेला 50 लाखाचा अनुदान मिळालेला. ह्याचं कारण की राजाभाऊ गमरे यांनी ही संस्था जिवंत करण्याचं काम केलं आणि त्यामुळे या संस्थेला सुखाचे दिवस येऊ लागले आहे. आम्ही कवारीचे कार्यक्रम बैठक करतो, परंतु शासनात त्याची मान्यता नाही. शासनात मान्यता नसल्या कारणाने यावेळेस आम्ही लोककलेचा कार्यक्रम या स्टेजवर केला. काही लोकांना वाईट वाटलं असेल की आम्हाला गायला दिलं नाही, त्यांना सुद्धा संधी मिळेल. पण शासनाचे कार्यक्रम जर पाहिजे असतील तर लोककला ही अवगत करायला पाहिजे, लोककलेचे कार्यक्रम सादर करायला पाहिजे, तरच शासनाचे कार्यक्रम मिळतात. नाहीतर आपण जे आज कवारीचे कार्यक्रम स्टेजवर करतो तसेच शासनाचे कार्यक्रम मिळणार नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी यावेळेस वेगळा पाहिजे म्हणजे आपले कवारीचे कार्यक्रम तर होणार आहेत, परंतु शासनाचे कार्यक्रम मिळवण्यासाठी आपण लोककलेचा वापर इतर केलेला आहे. त्याचबरोबर ह्या संस्थेला आमचा हा भव्य दिव्य कार्यक्रम चाललेला आहे. त्या कार्यक्रमासाठी मुकुंद तांबे यांचं फार मोठं योगदान, त्यांच्या परिवाराचं योगदान. हा जवळजवळ 5-1 लाखाचा खर्च आहे. तो खर्च जवळजवळ 90% मुकुंद तांबे यांच्यामुळे हा मिळालेला आहे आणि त्यांनी हा सगळा भार उचललेला आहे. माझे जे सहकारी येतात कार्यकारिणीमध्ये ते सगळे सहकारी जरी कुणाला कमी असलं तरी अपमानित न होता ते सगळे एकजुटीने सहकार्य करतात. मी दिलेला शब्द किंवा मी टाकलेला शब्द ते असं फुलासारखं उचलून झेलतात. म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. याच्याबद्दल मी संपूर्ण कार्यकारिणीचे, संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे, त्याचबरोबर सभासदांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांनी मला सहकार्य केलं, म्हणून असे कार्यक्रम राबवायला मिळाले, अन्यथा राबवू शकलो नसतो. उदाहरणार्थ काही लोक म्हणून कशाला वृक्षारोपण करतात, कशाला लहान मुलांना वह्या पुस्तकं वाटतात, ते सदन नाही. पण त्याचा पुरावा शासनाला द्यावा लागतो की वृक्षारोपण केलंय, चष्मा शिबिर केलंय, मेडिकल कॅम्प केलाय, असे जे पुरावे असतात त्याचा पुरावा द्यावा लागतो. आणि तो आपण दिल्यामुळे आपल्याला 50,000 मिळतो. त्याला आपल्या 2 लाखापर्यंत अनुदानाचा स्कीम होती. 2 लाखाच्या वेळी आपल्याला 50,000 रुपये काय मिळाले, ते आपले आव्हान कमी होती. आव्हानाची जी अमाऊंट आहे ती कमी असलेल्यामुळे आपल्याला 50,000 मिळाले. पण पुढच्या वेळेस आपण नक्कीच 5 ते 7 लाखाचा अनुदान मिळवण्याचा प्रयत्न आहोत. आणि म्हणून आपण तशा प्रकारे कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आदरणीय सप्पाळ मारुती नाना सप्पाळ हे फार मोठे कलावंत आहेत, फार मोठे कवी आहेत. त्यांचं मला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं, त्यांचं मला मार्गदर्शन मिळतं. सातत्याने फोनवर कॉन्टॅक्ट करतात की बाबा काय झालंय काय नाही, असे अनेक कलावंत मला जोडलेले आहेत. आणि जोडल्यामुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळता मी माझ्या सहकार्यावर ओझं टाकतो आणि सहकार्य मला सपोर्ट करतात. आणि म्हणून हे कार्यक्रम त्याच्यानंतर स्मरणिकेचं उद्घाटन होणार आहे, तसेच दिनदर्शिका प्रकाशन होणार आहे. या ठिकाणी साहेब येणार होते, पण साहेबांना काही त्या ठिकाणी काम असल्यामुळे वेळ नाहीये आणि त्यांच्या ठिकाणी आज या ठिकाणी आपले अमन साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या युवा नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आपल्या रिपब्लिकन सेनेला. आणि म्हणून या ठिकाणी आपले साहेब त्यांच्या हस्ते आपण हे दिनदर्शिका आणि स्मरणिकेचं उद्घाटन करणार आहोत. लेखाजोखा म्हणून अमनराव जांभेडकर साहेब आपल्या स्मरणिकेचं ओपनिंग करत आहेत. मी त्यांचं स्वागत करत आहे. ॲडव्होकेट अमनराव जांभेडकरांचं स्वागत करूया. समेत कोकण कला संस्थेचा, समेत कोकण कला संस्थेचा, समेत कोकण कला संस्थेचा
त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजे. हॅलो, महाकवी कथाकार भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, तुमचे माझे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई या महान पुरुषांच्या विचाराची आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू ऍडव्होकेट अहमद आनंदजी आंबेडकर साहेब, तसेच आमचे रिपब्लिकन सेनेचे नेते अमोलजी रोकडे, त्याचप्रमाणे भगवानजी साळवी साहेब, बंधू वाकोडे, उद्योजक कवाडे साहेब, आमचे साळवी साहेब, सिद्धार्थ साळवी साहेब, त्याचप्रमाणे आमचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष गुरुजी लगारे साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण आणि आपण सर्व कलावंत आणि कलाप्रेमी, आपल्या सर्वांना प्रथम क्रांतिकारी जय भीम. खऱ्या अर्थाने आताच आपण पाहिलं एवढा सत्कार झाला की प्रत्येकाला ज्या ठिकाणी मान सन्मान त्या ठिकाणी या सर्व कमिटीने या ठिकाणी दिलेला आहे. तर हा कार्यक्रम अतिशय सुनियोजित आहे. कुठलीही गडबड, कुठलाही गोंधळ या कार्यक्रमामध्ये नाही. आणि खरंच मी या आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आपण एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानेन. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आंबेडकरी चळवळीमधली आंबेडकरी विचारांची कलावंताची सगळ्यात मोठी फळी म्हणजे सगळ्यात मोठी कलाची एक संघटना म्हणून सम्यक कोकण कला मंच अशी उदयास आलेली आहे. आणि याचं हे प्रतीक आजच्या माध्यमातून या आंबेडकर भवन या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपण सगळे जमलेलो आहोत. आणि त्याचा वर्धमान दिन आपण सर्वजण हा सोहळा साजरा करत आहोत. मला वाटते आपण सर्वजण कलावंत आपण आंबेडकरी समाजामध्ये चळवळीमध्ये प्रबोधन करण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असतं. म्हणून आपले मी खरंच मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो. मी अधिक वेळ नाही घेता, कारण अनेक लोकांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम बाकी आहे आणि मान्यवरांना देखील अनेक ठिकाणी जायचं आहे. मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांना या वर्धमान दिनाच्या दिनानिमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद. भारतीय संविधानाचा, सम्यक कोकण कला संस्थेचा ज्याच्यासाठी आलं त्याला तरी आवाज द्या. साहेब, तुम्हाला मी विनंती करतोय की ज्याने रक्ताचं पाणी केलं सर्वांसाठी आणि आपली घटना बनवली, त्या आंबेडकर हॉलमध्ये आपला कार्यक्रम होतोय ना, तिथे बाबासाहेबांचे बंधू ऍडव्होकेट अमन साहेबांच्या हस्ते सर आनंदात साहेब न उपस्थित. आता तिथून फोन केला मी लेट होऊ शकतो. रोकडे साहेबांनी ती धुरा हाती घेतली की आज अमन साहेबांना घेऊन आले. मित्रांनो, आपला आज सुवर्ण महोत्सव आहे. ह्या कलेमधला एक भाग भीमा, तुझ्या मताचे जणू 5 असतील. मी आज पण माझ्या भागात सांगतोय, आम्ही वाचलेत नाही पण आम्ही तुमच्याकडून ऐकलेत आणि आज माईकवर बोलतोय. ती 5 लोक, मग तेव्हा तबला असेल, पेटी असेल, बँजो असेल, ढोलक असेल आणि तो गायक असेल, पण त्याच्या पाठची टीम आणि खालची टीम हे सर्व तुम्ही कलाकार आलेले आहात. म्हणून त्याला कलाकारांच्या साईड आले वाचवा. तुम्ही आज समाजाला ताकद देऊन पुढे आणलेली आहे. इथे 5 माझे बंधू बसले, मी तुमचे 5 सांगितले, पण आर्थिक पण 5 लागतं. मग त्याला 5 असल्याशिवाय आर्थिकीने हा कार्यक्रम होतो. उद्योजक ठिकाण असतील पण तो उद्योजक मोठ्या मोठ्या संस्थेला देतात. हे पक्ष ते देखील संस्थेला देतात, पण तो आपलेच बंधू आज उद्योजक
माझ्या बाजूला अशोकजी कवाडे यांच्यासाठी टाळ्याचा गटात स्वागत करा. दुसऱ्या नंबर आमचे बंधू पीटर आणि ह्या रिपब्लिकनचे उपाध्यक्ष आम्ही ज्यांना अमन साहेब बोलतात बोलू नका, रोकडे म्हणून रोकड मी साहेब स्वारी मागतो, परंतु केल्यानंतर नाही परंतु रोकडे साहेब टाळा वाजवा, तुम्ही स्वागत करा. एक आपला उद्योजक झाल्यानंतर या कलेला किती साकार भेटतं. आणि ह्या कलाकारांनी बाजूला गोविंद बसले, आमचा मोरे भाई, अधिक लोक देतात, आशिष बसलाय, सर्वांनी इकडे घ्यायला बसले आणि उद्योजक आहेत. पण मित्रांनो या कलेला कवाडे साहेब आपल्याला देता येतात आणि या संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील साहेब सर्वांना विसरता येत नाही. ज्या पीटी कदम मी संस्थापक सोडून गेले, परंतु आमच्या आता धुळ्यानंतर आम्ही छोटं मोठं केलं. पण 11 प्लेअर असल्यानंतर कॅप्टन प्लेअर असतो, कारण मी स्पोर्ट प्लेअर आहे मला कळतं, पण तो कॅप्टन खेळवणार विकेटवर कसा असला पाहिजे. तर आज म्हणतात त्या 11 जणांना घेतला, पण त्याच्यातले 1 डाऊन 3 डाऊन 4 डाऊन काय खेळले असतील, 5 त्याच्याबरोबर होते. पण 5 आणि 5 महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात असला. ह्या दोन्ही म्हणजे जे मनिका आणि कॅलिडर ओपनिंग होते त्यांच्या श्रेयासाठी टाळ्याच्या गटात स्वागत करा. आणि आज मी माझ्या वतीनं आंबेडकर भवन मध्ये हरेक कार्यक्रम होतात, पण ऐतिहासिक गोष्ट म्हणून 25 होतोय त्याच्यासाठी तांबे बंधू माझे आहेत, माझे शुभाजी तांबे असतील, रायगड जिल्हा आणि रत्नागिरी, आपण सर्वांनी मिळून सहकार्य केलं. आम्ही शांतीचं सहकार्य मागतोय. भार्गवदास जाधव, आमचे राजाभाऊ गमरे, अधिक लोक त्यांच्याबरोबर सहकार्य, मर्चेंडे, हे सर्व ज्यांनी 10 वर्ष मला सांभाळलं, यांनी आता मला 5 वर्ष सांभाळलं, त्याच्यानंतर आपण सांभाळणार आहात. तुम्ही तुमचं सम्यक म्हणून पुढे घ्याल अशी मी विनंती करतो. चुकल्यास क्षमा मागतो. मी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन सेनेचा सॉरी साहेब, मी हा नाव मला येत होती माझ्यापासून. संस्था महाराष्ट्र या संस्थेच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त बघा आपल्या सगळ्या कलावंताचं भाग्य आहे, कारण या महामानवाने कलावंताची स्तुती केली होती. या महामानवाने सांगितलं होतं की वो माझी 10 किंवा 20 भाषणं आणि कलावंताचं एक गाणं बरोबर समाज जागृती करतो. त्याच महामानवाचे आज पंतू सन्माननीय ॲडव्होकेट युवराज अमन आंबेडकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हे आपल्या कलावंताचं भाग्य आहे. त्याच प्रसंगी आमच्या रिपब्लिकन सेनेचे खांदे पिलर म्हणतो आम्ही त्याला आर्थिकदृष्ट्या रोकडे साहेब, त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष गाडे साहेब, आमचे भगवान साहेब साहेब व इतर मंचकावर उपस्थित आहेत आमचे सिद्धार्थ साळवे, धन्यवाद तुम्हाला बघितलं. सिद्धार्थ साळवे आमचे जुईनगरचे व तमाम मंचकावर बसलेले सगळे सन्माननीय आणि इथे उपस्थित सर्व कलाकार मंडळी. बंधूंनो, आज खूप आनंद वाटतोय की अशा कलावंताच्या संस्था बऱ्याच आल्या बऱ्याच गेला. माझी पण एक संस्था होती, मी बरंच काय केलं, परंतु ती डुबली संस्था आता. परंतु सम्यक कोकण कला मंच हा सातत्याने कार्यक्रम करत आहे, समाजामध्ये जागृती करत आहे. आणि सर्वात महत्वाचा मला अभिमान वाटतो ही संस्था, या संस्थेचे पाठी ज्यांचा आशीर्वाद आहे ते आपले सन्माननीय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सहसाने आनंदराज आंबेडकर साहेब आहेत. त्यामुळे या संस्थेला कुठल्याही प्रकारची भीती नाही किंवा कुठल्या प्रकारची कमतरता नाहीये. आज भगवान साहेबांनी बोलून दाखवलं की आपलं फार मोठ्या प्रमाणात सर्व सहकार्य करतात. म्हणून तुम्हाला एकच सांगेन, कलाकारांचं शेवटचं जे आयुष्य असतं ते फार हलाखीचं जातं. कारण का की कलाकार आपला आहे आंबेडकरी समाजाचा कलाकार, आंबेडकरी गाण्यामध्ये थोडासा गुंतून गेलेला आहे. बघा पटतं कमी काय होतं ते. कलाकारांनी कुठली जात ठेवू नका, कलाकारांनी सर्व क्षेत्रामध्ये कला सादर करा, तर थोडीशी आर्थिक परिस्थिती आपली सुधारेल. त्याचा आपला 2च कार्यक्रम असतात, 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल. त्यानंतर आपण कार्यक्रमच करत नाही. परंतु कलाकार असा असला पाहिजे की सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जाऊन तिथे आपली कला सादर केली पाहिजे. कारण का कलाकारांना एक लिमिट आहे. एक 50-55 वर्षानंतर तब्येती खराब होतात, आवाज खराब होतात, आजारी पडतात, त्यावेळेस त्यांची फार हालत खराब असते. म्हणून एका क्षेत्रात न राहता विविध क्षेत्रामध्ये कार्य करा. या कोकण सम्यक कला संस्थेने मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी या सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय महाराष्ट्र, जय भीम.
परंतु मुंबईमध्ये राहत असताना कामाच्या व्याप असतात हे तुम्हाला माहित आहे. अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे विश्वतो तथागत सम्यक संबुद्ध ज्यांनी तुम्हा आम्हाला माणसामध्ये आणलं आणि माणसामध्ये आणलंच नाही तर या भारत देशाला संविधान देऊन या भारत देशामध्ये अनेक ग्रंथ होते पण तो एकही ग्रंथ कोणत्याही कामाचा नव्हता. एक महामानवाने एक ग्रंथ दिला आणि त्याच्या ग्रंथावरती हा संपूर्ण भारत देश चालायला लागला आणि तुम्ही आम्ही जैविक म्हणायला लागलो. मग तुमच्या मुखात जैविक आलं पाहिजे. तरी सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून सम्यक कला संस्था या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मंदारजी कवाडे सर, स्वागत अध्यक्ष, आता ज्यांनी तडफदार भाषण दिलं ते आमचे स्नेही मित्र भगवानजी साळवी साहेब, त्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन करत आहेत ते मुकुंदजी आणि सुभाषजी, आणि त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्ताविक आपल्या समोर सादर केलं ते आमचे मित्र सन्माननीय विनोदजी धोत्रे साहेब आणि नरेशजी शिंदे, आणि या कोकण कला मंच या मंचासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे हे सगळे सहकारी आहेत. त्यांनी साधारणतः 20 वर्ष हे या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये कार्यक्रम राबवत आहेत आणि कलाकारांना एकसंघ ठेवण्याचं काम करत आहेत. आम्ही देखील एक कलाकारच आहोत. मी व्याख्यान देतो, प्रवचन देतो, म्हणजे मी देखील एक कलाकारच आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, संविधान जर जिवंत ठेवायचं असेल तर या सगळ्या कलाकारांना जिवंत ठेवलं पाहिजे. कारण संविधान मोगवण्याचं काम खरा कलाकारच करत असतो. या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, परंतु या प्रश्नांना प्रथमतः वाचक फोडणारा कोण असतो तर तो कलाकार असतो. सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या कलाकारांचं मला इथे मान सन्मान दिला त्याबद्दल मी माझ्या दापोलीच्या वतीने, माझ्या बौद्ध सेवा संघ तालुका दापोली बंधनगड यांच्या वतीने आणि आंबेडकर घराणे याच्यासाठी बोलतो. मी कुठल्याही पक्षाचं नाव घेता येणार नाही. रामनजी इथे बसलेले आहेत, साळवी तिथे बसलेले आहेत, म्हणून मी कुठल्या पक्षात काम करतो, मी पण आंबेडकर विचारांच्याच पक्षात काम करतो. म्हणून आंबेडकर घराच्या वतीने मी या सगळ्या कलाकारांचं आणि या सगळ्या कोकण कला मंचांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच नवोदय आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. परमपूज्य बोईसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महाराष्ट्राचे सर्व महामानव या सर्वांना त्रिवार वंदन करतो. आज सम्यक कोकण कला संस्था याच्या वर्धापन दिनानिमित्त आणि त्यांचे 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. आजच्या काळानुसार आंबेडकरी संस्था ती पण गाण्याची संस्था टिकून ठेवण्याचं एवढं मोठं काम ते करताय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाण्यांमधून जिवंत ठेवतायत, याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आपण सर्वजण इकडे उपस्थित आहात, तुम्ही कोणाचे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित नाही आहात. खास करून इकडचे जे एक कलाकार आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या कला असतील, कुठल्याही कला असतील, जसे काय प्रदीपजी बोलले, अनेक लोक आहेत आपल्या आंबेडकरी समाजामध्ये जे लोक बाबासाहेबांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या संकटातून निर्माण करतात आणि त्यांना कसंही पोचवण्याचं काम करतात. तो म्हणजे आंबेडकरी समाजाचा एक कलाकार असतो. असंच या लोकांनी अनेक वर्ष काम करत राहा. आंबेडकरी जनता तुमच्या मागे उभी आहे खंबीरपणे. आंबेडकरी जनता नाही तर आंबेडकर घराणा सुद्धा तुमच्या मागे उभे आहे आणि तुमचा येणारा काळ जो असेल, जी आंबेडकरी जनता तुमच्या मागे खास करून खंबीरपणे उभं राहील, ती आर्थिक दृष्ट्याने असेल किंवा सामाजिक दृष्ट्याने असेल, ती खंबीरपणे उभं राहील आणि तुम्ही असंच बाबासाहेबांना गाण्यातून पोहोचवण्याचं काम करा. एवढंच बोलून तुम्हाला इकडे सगळ्यांनी आल्याबद्दल तुमचे आभार मानतो. जय भीम.
ॲडव्होकेट आंबेडकर साहेबांनी जे आज आपल्याला संबोधन केलेलं आहे त्यांचं मी सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्रिवार वंदन करून या ठिकाणी सम्यक कोकण कला संस्था ही 2000 साली स्थापन झाली. आदरणीय बी.टी. कदम आणि त्यांच्या समवेत असलेली या ठिकाणी चंद्रकांत पवार, गंगन मामा, मुकुंद तांबे आणि अन्य सगळे जवळजवळ 5-6 लोक त्याच्यात होते आणि त्यांनी ही संघटना 2000 साली स्थापन झाली. 2007 मध्ये राजाराम जाधव यांनी ही संघटना रजिस्टर केली. तदनंतर ही संघटना राजाभाऊ गमरे यांनी आपलं ऑडिट एक कंप्लीट ठेवलं. बऱ्याचशा संघटना त्यावेळी जवळ 2000 संघटना बाद झाल्या, परंतु आपली सम्यक कोकण कला संस्था ही राजाभाऊ गमरे यांच्यामुळे आज 25 वर्षाचा हा सोहळा आपण साजरा करतोय. त्याचबरोबर त्याच्याबरोबर असलेले भार्गवदाजी जाधव, मीनाक्षीताई थोरात आणि अन्य सहकारी आम्ही असे सगळे आपण या सम्यक कोकण कला संस्थेमध्ये सहभाग घेतला. या ठिकाणी शिक्षकांची सन्मान आणि ते गेले तरी ही संघटना स्थापन होताना हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संघटनेला 25 वर्ष झालेले. 25 वर्ष ह्या संघटनेसाठी प्रत्येक कार्यकारिणीने प्रत्येक सभासदाने आपलं योगदान दिलेलं आहे आणि ते योगदान जे नवीन कलावंत उत्पन्न होतात त्या कलावंतांना स्टेज मिळवून देणं हे संस्थेचं काम आहे. ही संस्था वृक्षारोपणाचे कार्यक्रम करते. ही संस्था आदिवासी पाड्यात जाऊन मुलांना, शालेय मुलांना वह्या, पुस्तकं आणि शालेय वस्तू वाटपाचे कार्यक्रम करतात. शासकीय अभियानाचे कार्यक्रम करतात आणि अनेक कार्यक्रम करत असल्यामुळे त्याचा पुरावा लेखाजोखा असल्यामुळे गेल्या जुलैच्या 25ला शासनाकडून या संस्थेला 50 लाखाचा अनुदान मिळालेलं आहे. ह्याचं कारण की राजाभाऊ गमरे यांनी ही संस्था जिवंत ठेवण्याचे काम केलं आणि त्यामुळे या संस्थेला सुखाचे दिवस येऊ लागले आहे. आम्ही कवालीचे कार्यक्रम बैठक करतो, परंतु शासनात त्याची मान्यता नाही. शासनात मान्यता नसल्या कारणानं यावेळेस आम्ही लोककलेचा कार्यक्रम या स्टेजवर केला. काही लोकांना वाईट वाटलं असेल की आम्हाला गायला दिलं नाही, त्यांना सुद्धा संधी मिळेल. पण शासनाचे कार्यक्रम जर पाहिजे असतील तर लोककला ही अवगत करायला पाहिजे, लोककलेचे कार्यक्रम सादर करायला पाहिजे, तरच शासनाचे कार्यक्रम मिळतात. नाहीतर आपण जे आजपर्यंत कवालीचे कार्यक्रम स्टेजवर करत आहोत तसेच होतील, शासनाचे कार्यक्रम मिळणार नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी यावेळेस वेगळा पायंडा पडले. आपले कवालीचे कार्यक्रम तर होणारच आहे, परंतु शासनाचे कार्यक्रम मिळवण्यासाठी आपण लोककलेचा वापर इथं केलेला आहे, करत आहोत. त्याचबरोबर ह्या संस्थेला आज जो हा भव्य दिव्य कार्यक्रम चाललेला आहे त्या कार्यक्रमासाठी मुकुंदजी तांबे यांचं फार मोठं योगदान आहे, त्यांच्या परिवाराचं योगदान आहे. हा जवळजवळ 5-1 लाखाचा खर्च आहे. तो खर्च जवळजवळ 90% मुकुंदजी तांबे यांच्यामुळे हा मिळालेला आहे आणि त्यांनी हा सगळा भार उचललेला आहे. माझे जे सहकारी आहेत आता कार्यकारिणीमध्ये ते सगळे सहकारी, जरी कुणाला कमी जास्त झालं तरी अपमानित न होता ते सगळे एकजुटीने सहकार्य करतात. मी दिलेला शब्द किंवा मी टाकलेला शब्द ते असं फुलासारखं उचलून झेलतात, म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. याच्याबद्दल मी संपूर्ण कार्यकारिणीचे, संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे, त्याचबरोबर सभासदांना धन्यवाद देतो. तर त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांनी मला सहकार्य केलं, म्हणून हे असे कार्यक्रम राबवायला मिळाले, अन्यथा राबवू शकलो नसतो. उदाहरणार्थ काही लोक म्हणून कशाला वृक्षारोपण करताय, पण कशाला लहान मुलांना वह्या पुस्तकं वाटणं ते सदन आहे, तसं नाही. पण त्याचा पुरावा शासनाला द्यावा लागतो की वृक्षारोपण केलंय, चष्मा शिबिर केलंय, मेडिकल कॅम्प केलाय, असे जे पुरावे असतात त्याचा पुरावा द्यावा लागतो आणि तो आपण दिल्यामुळे आपल्याला 50,000 रुपये मिळाले. त्याला आपल्या 2 लाखाचे जो अनुदानाचा स्कीम होती
2 लाखाच्या ऐवजी आपल्याला 50,000 रुपये का मिळाले, ते आपले अहवाल कमी होते. अहवालाची जी अमाऊंट आहे ती कमी असलेल्यामुळे आपल्याला 50,000 मिळाले. पण पुढच्या वेळेस आपण नक्कीच 5 ते 7 लाखाचा अनुदान मिळवण्याचा प्रयत्नात आहोत आणि म्हणून आपण तशा प्रकारे कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आदरणीय सपकाळ मारुतीजी नाना सपकाळ हे फार मोठे कलावंत आहेत, फार मोठे कवी आहेत. त्यांचं मला चांगलं प्रकारे सहकार्य मिळतं, त्यांचं मला मार्गदर्शन मिळतं. सातत्याने फोनवर कॉन्टॅक्ट करतात की बाबा काय झालंय काय नाही. असे अनेक कलावंत मला जोडलेले आहेत आणि जोडल्यामुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळता मी माझ्या सहकार्यांवर ओझं टाकतो आणि सहकार्य मला सपोर्ट करतात आणि म्हणून हे कार्यक्रम पार पडतात. मी जास्त बोलत नाही. बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी वेळ होते, बऱ्याचशा लोकांना लांब लांब जायचं आहे. जवळजवळ 150-200 लोकांचे सत्कार आहेत. तरी मी माझं आवर्त घेऊन, मला बरंच काय बोलायचं होतं पण आवर्त घेऊन मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, नमो बुद्धाय. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.